ज्यावेळेला आम्ही जिल्हा परिषदेची बोलणी करायला त्यांच्याबरोबर गेलो, तर मी स्पष्टपणाने सांगितलं, की आमचं म्हणणं असं आहे, की आम्हाला झुकतं मापही नको, पण आपण बरोबरीचं माप जाऊयात, की 4 जागा शिवसेनेला आणि 4 जागा तुतारीनं लढवाव्यात. अशा प्रकारचं क्लिअर कट आमचं बोलणं चालू होतं. ते 4 जागा कोणत्या? तर सगळ्यात पहिली आम्ही जागा मागितली ती सावरगाव धालेवाडी, गुलाबशेठ पारखे यांची. दुसरी जागा नारायणगाव, तिसरी जागा पिंपळवंडी आणि चौथी जागा बोरी. अशा 4 जागा आम्ही मागितल्या. त्याच्यामध्ये थोडंसं तडजोडीमध्ये काही होईल असंही सांगितलं होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये राज्यामध्ये वातावरण फिरलं होतं आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले होते आणि त्यांनी क्लिअर कट सांगितलं, की आता अ, तुतारीचं विसर्जन झालंय आणि आता तुतारी नाही, जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा या घड्याळावरती लढवल्या जाणार. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीनं वाटाघाटी करत असताना आम्हाला सांगितलं, की आम्ही तुम्हाला सावरगाव धालेवाडीची जागा देतो, नारायणगावची जागा देतो. बोरी काय आम्हाला देता येणार नाही. तर त्यावेळेला म्हणजे खरं तर हे आमच्या तालुका संपर्क प्रमुखांनी बोलायला पाहिजे होतं. पण ते बोलले अतुल शेठ, ते बोलले डॉक्टर अमोल कोल्हे साहेब. खरं तर शिवसेनेच्या बाजूनं बोलताना तालुका संपर्क प्रमुखांनी बोलायला पाहिजे होतं. आणि मग बोरीची जागा का देणार नाही? आम्ही त्यांना हिशेब सांगितला, की तुम्ही इथून मागचा मतदानाची आकडेवारी काढा. लोकसभेला तिथं तुतारीला मतदान जास्त झालं. त्याचं कारण की शिवसेनेचा तो बालेकिल्ला आहे, शिवसैनिकांनी काम केलं. विधानसभेची तीच अवस्था होती. जिल्हा परिषदेच्या 8ही गटांमध्ये, आताच्या 8ही गटांमध्ये सगळ्यात जास्त मतदान तुतारीला जर झालं, सत्यशील दादांना जर झालं, तर ते या बोरी गटातून झालेलं होतं. ही सगळी आकडेवारी बघता आमचं म्हणणं असं होतं, की हा गट कोणत्याही परिस्थितीमध्ये बोरी खोडद हा जिल्हा परिषद गट आम्हाला मशालीलाच मिळावा. आता ते थोडंसं लोकांचं म्हणणं आलं, की माऊलींची मिसेस असं माझी बायको म्हणून नाही. आम्ही तो गट मशालीला मिळावा याच्यासाठी आग्रही होतो. ताकद जास्त आहे म्हणून. ताकद जास्त आहे. इथून आजही पक्षाचं केडर जर बघितलं तर सगळ्या तालुक्यामध्ये या गटामध्ये शिवसेनेचं केडर खूप चांगलं आहे. पक्षाचे कार्यकर्ते, शिवसैनिक इथं खूप चांगली बांधणी पण आहे. त्याच्यामुळं तो जिल्हा परिषदेचा गट आम्हाला मिळावा, ही मागणी आमची होती. परंतु दुर्दैवाने हे सांगितलं गेलं आम्हाला स्पष्टपणाने, की तिथे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळं तो गट आम्हाला सोडता येणार नाही. तो गट आम्हाला सोडता येणार नाही. म्हणजे तो गट पांडुरंग पवारांना सोडायचा. हो, याच्यासाठी खरं तर तो गट म्हणाले, की आम्ही सोडू शकत नाही. नाहीतर तिथं 100% आमची आघाडी होऊ शकत होती. म्हणजे तिथे मला तर कधी-कधी असं वाटतं, की माऊली खंडागळे यांचा गेम करायचा, पॉलिटिकल गेम. म्हणूनच कदाचित हे झालं असेल. ते देखील मी एवढ्याकरता म्हणतोय, की तो गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष पांडुरंग पवारसाहेब यांच्यासाठी सोडायचा म्हणून तो गट त्यांनी शिवसेनेला दिला नाही, मशालीला दिला नाही. पण आज आपण पाहिलं असेल, की तो गट त्यांनी पांडुरंग पवारांना देखील तिथून तिकीट दिलेलं नाही. कट केलं. हां, म्हणजे तिकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारसाहेब यांचाही गेम झाला, तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांचाही गेम केला. तर माझं स्वतःचं निरीक्षण आणि मत असं आहे, की शिवसेनेच्या काही मंडळींना या तालुक्यातून शिवसेना संपवायची होती, संपवायची आहे. म्हणूनच हा गेम पॉलिटिकल गेम मी ज्याला म्हणतो, तो त्यांनी केलेला आहे. असं कोण म्हटलं का आमच्या तालुकाध्यक्षाला हा सोडायचा तुम्ही इथं काय मागू नका? अतुल शेठ बेनके, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब स्पष्टपणे बरं मी एकटा नव्हतो त्या वाटाघाटींना. आमचे संपर्क प्रमुख होते, आमचे उपतालुका प्रमुख होते, आमचे पदाधिकारी होते ना. ते काय माझ्या एकट्यापुढे नाही बोललेले. मी खोटं बोललो? पदाधिकाऱ्याने आग्रह नाही केला का आमचे तालुकाध्यक्ष त्यांचं काय? केला, केला. पण शेवटपर्यंत आमचे जिल्हा प्रमुख देखील होते, सुरेश भोर. तुम्ही त्यांनाही विचारू शकता. दोन राष्ट्रवादी एकत्र झाले म्हणून त्यांची जरा हे वाढली, अ, दादागिरी वाढली. मी दादागिरी म्हणणार नाही, पण त्यांना कॉन्फिडन्स असेल. किंबहुना मी तर म्हणेल, की शिवसेनेच्या काही लोकांचं आणि राष्ट्रवादीच्या काही लोकांचं साटोलोटो झालं असेल, की ही जागा जाणीवपूर्वक माऊली खंडागळेंना ताकद असताना देखील माऊली खंडागळे म्हणतायत म्हणून ही जागा मशालीला सोडायचीच नाही. असाही गेम असू शकतो. मग त्याच्यासाठी त्यांनी कारण दिलं ते त्यांच्या तालुका अध्यक्षाचं दिलं. चला थोडा वेळ आपण गृहीत धरूया, की ते त्यांचं बरोबर आहे किंवा खरं आहे. मग कमीत कमी तिकीट वाटपाच्या वेळेला तो त्यांच्या तालुका अध्यक्षाला तो गट जायला पाहिजे होता. तसंही झालेलं दिसत नाही. तालुकाध्यक्ष होते का त्यांची पांडुरंग पवार बैठकीला? बैठकीला नव्हते त्यांचे तालुका अध्यक्ष. म्हणजे बोलवलं नाही का ते आले नाही? माहीत नाही आता त्यांचं त्यांना माहीत, आपल्याला काय माहिती? त्यांचं त्यांना माहीत. त्या पक्षाचं मी कसं सांगेल? मला नाही सांगता येणार. तालुकाध्यक्षाला द्यायचे त्यामुळे तुम्ही पण शांत बसले. नाही शांत नाही बसलो. आम्ही आमचा हट्ट सोडला नाही. आम्हाला ती जागा पाहिजेच.
असं त्या सांगत होते. नंतर त्यांनी ते एक काहीतरी खूळ काढलं की मैत्रीपूर्ण लढत अमकं तमकं. म्हणलं असं होऊ शकत नाही. मग ते आघाडी किंवा युती करायची तरी कशाला ना? लढायची त्याला मैत्रीचं नाव कसं काय? कशाला द्यायचं? लढाई तर लढाईच होऊन जाईल. मैत्रीपूर्ण काय कशाचे असं. आणि दुसरी गोष्ट की जुन्नर नगर परिषदेच्या निकालाच्या नंतर कार्यकर्त्यांची मानसिकता तुतारी किंवा महाविकास आघाडीबरोबर जाण्याची नव्हती. हा एक भाग. आणि दुसरा एक भाग की या राज्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या 2 राष्ट्रवादी होत्या, घड्याळ आणि तुतारी. पण त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळं शिवसैनिक बघा साहेब आपण आता मुद्द्यावर जाऊया थोडंसं, मी थांबवतो. आता ते म्हणले की नारायणगाव आणि सावरगाव कुसूर तुम्हाला सोडतो, बाकी सोडता येणार नाही. गोरे खोडत मागता येतं तिथं असं आमच्या तालुकाध्यक्षांनी काय करायचं? पिंपळवंडी गटाचं पण काहीतरी चालू होतं. सांगतो तुम्हाला आता. आता मी विसरलो, तुम्ही आठवण करून दिली. नारायणगाव सोडतो सांगितलं होतं. बोरी सोडता येणार नाही सांगितलं. आणि मग पहिल्यांदा त्यांनी असं सांगितलं की मंगेश अण्णा काकडेंना आमच्या घड्याळावर लढवायला लागेल. ही अट त्यांनी घातली. तर आमची त्याला तयारी नव्हती. आम्हाला तुम्ही हे 3 गट सलग देत असाल, सावरगाव, नारायणगाव आणि बोरी, तर मग आम्ही त्याच्यावरती विचार करू की मंगेश अण्णा काकडेंना तुमच्यावर लढवायचं, स्वतंत्र लढवायचं का मशालीवरती लढवायचं. हा नंतरचा विषय होता. आता साहेब बघा म्हणजे पॉलिटिकल गेम कसा झाला आहे. त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही नारायणगाव देखील मशालीला देतो. पण आज तुम्ही पाहिलं असेल कालचे AB फॉर्म दिलेत. फक्त एकमेव सावरगाव धालेवाडी हा जिल्हा परिषद गट मशालीला दिला. नारायणगावमध्ये देखील मशालीला तिकीट दिलं नाही. म्हणजे हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 100% त्यांच्या दावणीला बांधला. कोणाच्या? राष्ट्रवादीच्या. आधी असं सांगितलं जायचं की नाही काय तर मग आपली मशाल आपण सगळ्या तालुक्यात सगळ्या गटांमध्ये लढू, कमीत कमी चिन्ह तरी जाईल. मग ज्या वेळेला हे घडत होतं, चला माऊली खंडाकडे सोडून द्या, ते बाजूला गेले. ते का गेले? तर तुम्ही, आमचं म्हणणंच हे होतं की आम्हाला घड्याळाबरोबर कार्यकर्त्याला मान्यच नाही. शिवसैनिक बघा घड्याळाला मतदानच करू शकत नाही. आणि मग जर शिवसैनिक घड्याळाला मतदान करणार नसेल, तुमचं म्हणणं ठीक आहे, माऊली खंडेकडे बाजूला गेलं, पण हे 2 जागा तर सोडायलाच पाहिजे होतं. 100% सोडायला पाहिजे होता. आणि त्यांचं तर म्हणणं असं होतं की प्रत्येक गटामध्ये आपण मशाल देऊ, निवडून येतील नाही येतील, पण आपण तालुक्याभर मशाल तरी जाईल. आता तरी त्यांनी ते करायला पाहिजे होतं. जे नेते वाटाघाटीला होते त्यांच्याकडून ती अपेक्षा होती. काय परिस्थिती झाली शिवसेनेची? एका गटामध्ये फक्त 1 जिल्हा परिषद आणि 2 ठीक आहे, आता पंचायत आपण समिती. येऊ. मग नारायणगावमध्ये कोण असं मातब्बर होतं का तिथं द्यायचं? नारायणगाव तुम्ही घ्या, याचं कारण कसं, आग्रह कसं? मी सांगतो तुम्हाला, थोडा स्पष्टच बोलतो. डॉक्टर अमोल कोल्हे खासदार साहेब आणि माजी आमदार अतुल बेनके, मी यांना स्पष्ट म्हणालो होतो, जर नारायणगावमध्ये तुम्ही दोघेही राहताय, ते तुमचं होमटाऊन आहे, तुम्हाला जर माहिती आहे इतकी ताकद आहे, तर मग तुमच्या हातात असलेला गट तुम्ही सोडता कशाला? तो घड्याळावरच लढवा ना. मग आमचा बोरी आम्हाला द्या. त्यांना नारायणगाव तुम्हाला राहू द्या. नारायणगाव माहिती आहे की तिथं ते विजयी होऊच शकत नाही. त्याच्यामुळं 100% हारणारा गट मशालीला द्यायचा. बरं चला थोडा वेळ धरू आपण का हारणारा गट मशालीला द्यायचा, पण तो तरी कुठे दिला? नाहीच दिला ना. मी जे पहिल्यापासून म्हणतोय ना, हा पॉलिटिकल गेम, तो शिवसेनेसोबत भयान पॉलिटिकल गेम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबरोबर झालेला आहे. आणि तो राष्ट्रवादीनं केला आहे. तालुक्यातली शिवसेना संपवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाले. आणि ते दुर्दैव असे, मी त्यांनाही दोष देणार नाही, वाटाघाटी करणारे आमची जी मंडळी आहेत त्यांनी हा डाव केला असं माझं म्हणणं आहे. काय त्यांचा काय फायदा आहे त्यात? मला माहीत नाही काय फायदा तोटा, मला माहीत नाही. दुसरी एक गोष्ट आहे साहेब, आम्हाला असं सांगितलं गेलं की वरून निरोप आहे की मशाल आणि धनुष्यबाण एकत्र जाऊ शकत नाही. ठीक आहे, आता ते हे झालं का तुमचं बी नसलं, बोरे खोडत सोडलं नाही, किंवा तुम्ही म्हणताय का त्यांनी ताब्यात घेतला, आपल्या लोकांनी काहीतरी चुका केल्या, आणि मग त्यानंतर प्रवास तुमचा शरद सोनवणेच्या दिशेने सुरू झाला. नाही, शिवसेना शिंदे साहेब शिंदे धनुष्यबाण, धनुष्यबाणाच्या दिवशी तोपर्यंत ऑफकोर्स सरळ आहे. नॅचरली जी युती. त्याचं कारणही तुम्हाला सांगतो. मी जे वारंवार सांगतोय ना, बघा इकडं आम्हाला असं सांगितलं गेलं की मशाल आणि धनुष्यबाण एकत्र येऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही, वरून परवानगी नाही. साहेब शेजारच्या आंबेगाव तालुक्यामध्ये बघा ना तुम्ही, तिथं मशाल आणि धनुष्यबाण एकत्र लढतायत. मशाल, धनुष्यबाण आणि तुतारी. मग आता जुन्नर तालुका काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? शिवसेना ही वेगळी आहे उद्धव बाळासाहेबांची, आणि दुसरी एखादी शिवसेना आहे काय? नाही ना.
आंबेगावमध्ये जुन्नरमध्ये जे सूत्र लावलं ते आंबेगावला नाही, आंबेगावमध्ये ते जुन्नरला नाही. आमचं म्हणणं एकच होतं की जर आंबेगावमध्ये ते घडू शकते तर जुन्नरमध्ये काय अडचण होती. मग काय म्हणायचे हे तुमचे संपर्क प्रमुख काय जिल्हा प्रमुख? मला कोणाला नाव ठेवायचं नाही. पक्षाने या बाबतीत विचार केला पाहिजे. सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी विचार केला पाहिजे. मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, आमचे संपर्क नेते आदरणीय सचिनभाऊ अहिर एकदम ग्रेट माणूस आहे, तळागाळातून आलेला माणूस आहे. त्याने खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं ते मला सांगायचे की माऊली असं झालं पाहिजे, आपली लोकं निवडून आली पाहिजे. ही निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्ता राब राबतो 4-5 वर्ष आणि मग आज त्याला न्याय मिळण्याची निवडणूक आहे. ते हे झालं पाहिजे असं मलाही वाटतंय. ते सचिन भाऊ अहिर हा एकदम ग्रेट माणूस आहे, त्यांच्या बाबतीत काय विषयच नाही. भाऊंच्या डोक्यामध्ये ते होतं की असं असं घडायला पाहिजे आणि नंतरच्या काळामध्ये थोडासा संपर्कही राहिलेला नाही. म्हणजे मी त्यांना कॉल करण्यात मेसेजही टाकला होता, पण मला तसं उत्तरही काही त्यांच्याकडून आलं नाही. सगळी जबाबदारी संपर्क प्रमुख बामणे 100% जिल्हा जवळ प्रमुखांवर होती. जिल्हा प्रमुखही शेवटच्या वाटाघाटीला नव्हते. तुम्ही पाहिलं असेल ती त्यांची प्रेस झाली, त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख नव्हतेच ना आमचे. बामणेच होते. एकटे दिलीपदादा बामणेच होते. त्याला जिल्हा प्रमुख नव्हते, इतर कोणते पदाधिकारी नव्हते. आमच्या तालुक्यातले उपतालुका प्रमुख फक्त मला वाटतं आमचे उत्तम मामा काशीदच होते, बाकी कोणते उपतालुका प्रमुख देखील नव्हते. ती जी बैठक झाली नारायणगावला, त्या ठिकाणी पत्रकारांना बोलवण्यात आलं, सांगण्यात आलं असं असं होणार आहे, आम्ही एक आलोय, 2 राष्ट्रवादी एक आलोय. पत्रकारांना बी समजलं नाही की नक्की कशासाठी एवढं लवकर बोलवलं ना. जागा कोणाला वाटल्या ते पण सांगत नाही, उमेदवार सांगत नाही, फक्त एक झालो आणि त्याच्यामध्ये बामणे होते. काय होतं याच्या मागचं इंगित? याच्या मागचं 2 गोष्टी होत्या की मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की बोरी जर आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला जमणार नाही. आणि मग थोडंसं मला वाटतं की त्यांची ती आयडियॉलॉजी असेल की बाबा बाकीचे सगळे काय मुवमेंट घेत आहेत, काय काय करतायत आणि मग त्याच्यावर आपण बघा. मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो की त्यांचं जे सीट डिस्ट्रीब्युशन होतं, जागा वाटप होतं, ते ऑलरेडी झालं होतं. फक्त त्यांनी प्रेसमध्ये कोणाला सांगितलं नाही. पण ती आयडिया होती की बाबा आता माऊली खंडागळे आणि त्यांचे सहकारी काय करतायत, काय मुवमेंट घेतील आणि मग त्याच्यावर त्यांनी सांगायचं होतं. खरं तर तुम्ही एका बाईटमध्ये पाहिलं असेल की अगोदर त्यांनी सांगितलेलं होतं की नारायणगाव आणि सावरगाव हे 2 गट मशालीला देत आहेत. पण नंतर त्याच्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दिलीपदादा माध्यमांशी बोलले आणि त्या माध्यमांमध्ये त्यांनी बोरी देखील आम्ही देतो. तेच वेळी तेच संपली आणि मी बाहेर येऊन येस, आपणच घेतली होती. म्हणजे हे जे आहे ना, ही कॉन्ट्रावर्सी होती. म्हणजे आतमध्ये आम्ही बोलताना जे ठरलं होतं, आम्ही ज्याच्याकरता भांडत होतो. तुम्ही बघा आमच्या काही तालुका प्रमुखांनी देखील आपल्याशी बोललेत. मला वाटतं राहुल बोलला, तो त्या मिटिंगला होता. म्हणजे आमचे सगळेच उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख मिटिंगला होते. हे काही एकट्या माऊलीसमोर बोलणं झालेलं नाही. आमचे जवळजवळ 30-40 पदाधिकारी होते, त्यांच्यासमोर बोलणं झालं की बोरी सोडायला ते तयार नाहीत. आणि नंतर एक गैरसमज पसरवण्यासाठी की माऊली चुकीचं करतायत, हा कदाचित गैरसमज पसरवायचा असेल की आम्ही जागा देतोय तरी परंतु माऊली नाही म्हणते. आम्हाला असा प्रश्न पडला पत्रकारांना का माऊली खंडाकडे इथं का नाही. तर आम्ही त्यांना विचारलं, काय म्हणले संपर्क होत नाही. खरोखर संपर्क झाला हो, मी नाही का त्यांना दिसत होतो का, इथंच होतो ना मी. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही? नाही नाही, म्हणजे ते पत्रकारांशी बी त्यांनी दिशाभूल केली. तसंच म्हणावं लागेल. म्हणजे जाणीवपूर्वक माऊली बाहेर पडतोय आपोआप दाखवायचं 100% नाही नाही, बाहेर हुसकायचंच होतं त्यांना. त्यासाठी ती पत्रकार परिषद. 100%. माझं म्हणणंच ते. तुम्ही बघा ना, समजा चला माऊली बाजूला ठेवा, बाकीचे उपतालुका 9 उपतालुका प्रमुख आहेत, तसे 10 आहेत. आदिवासी विभागात आमचे 2 उपतालुका प्रमुख आहेत, शहराचा एक 3 आणि बाकीचे इतर 7 जिल्हा परिषद गट. 7 आणि 3 10 उपतालुका प्रमुख आहेत. युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. कोणी त्या प्रेसला नव्हतं. तालुक्यातले चला कदाचित असं थोडा वेळ गृहीत धरून चला की माऊली खंडागळे चुकत असेल, पण इतर पदाधिकारी त्यांना तर विश्वासात घेऊन बोलवायला पाहिजे होतं. वस्तुस्थिती त्यांना सांगायला पाहिजे होती. काय घडतं हे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. माझी माहिती अशी की उपतालुका प्रमुखांना फोन गेले होते, पण उपतालुका प्रमुखांना माहीत होती की हे घडतं, हे चुकीचं होतंय. त्यामुळे कोणी आलं नाही उपतालुका प्रमुख देखील. तुमची बदनामी व्हावी किंवा काय 100% बामणेंना असं करून काय भेटलं का काय वेगळं काय? मी एकट्या बामण्यांनाही दोष देणार नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की आपला पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधण्याचं काम झालं आहे.
बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचा पक्ष वाचवायला बघणार, वाढवायला बघणार. तसंच धोरण आमचंही पाहिजे ना. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. शिवसेनेचे जास्तीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आले पाहिजेत. जास्तीचे पंचायत समिती सदस्य निवडून आले पाहिजेत. इव्हन दो तुम्हाला तो थोडं खुलं सांगेल, की ज्या वेळेला शरददादांबरोबर म्हणजे शिवसेनेबरोबर बोलणं चाललेलं होतं, त्यावेळेला सावरगाव धालेवाडी गटाचा जिल्हा परिषद गटाचा प्रॉब्लेम येत होता. त्यावेळेला आता ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मीच ते आपण नंतर जाऊया तिकडे. हां. बोला. त्यावेळेला काही कमिटमेंट अशा होत होत्या, की बाबा असं जर होत नसेल तर आपण असं करूयात, की पंचायत समिती, उपसभापतीपद या बाबतीत देखील चर्चा झालेली होती. मला हे बघा, आमची तडजोडीत सगळ्यात पहिलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या सगळ्यांबरोबर सगळ्यात पहिली जागा आम्ही सगळेच जण सांगत होतो, की गुलाबशेठ पारखे विद्यमान सदस्य आहेत, त्यांची जागा आम्हाला पहिली पाहिजे. दोन्हीकडे बोलताना आम्ही तेच सांगत होतो, की पहिली जागा ती, दुसरी जागा नारायणगाव, पिंपळवंडी आणि बोरी, अशा पद्धतीची आमची मागणी होती. आम्ही कधीही बाबा ही जागा नको तीच पाहिजे असा विषयच नव्हता. आणि हे तुम्ही माझ्याशिवाय जे कार्यकर्ते त्या मिटिंगांना होते त्यांनाही विचारा. आमचे सगळे उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख होते. किंबहुना शरददादांबरोबर पहिली बैठक झाली त्यावेळेला आम्ही चौघे होतो, जिल्हा प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख माऊली खंडागळे आणि मंगेश काकडे. त्याही वेळेला तुम्ही कोणालाही विचारू शकता. हेच बोलणं होतं, की पहिले आम्हाला सावरगाव प्रायोरिटीनं पाहिजे. इकडून तुमचं जे बदनामी किंवा टाळाटाळ, अपमानास्पद वागणूक, समजा बोरे सोडून द्यायचा, मग त्यानंतर तुमचा प्रवास झाला का आपण आता धनुष्यबाण मी सांगतो तुम्हाला बघा, युती करू असा परत सुरू झालं? नाही, धनुष्यबाणावरती क्लिअर कट आम्हाला मेसेज होता, की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आदरणीय राऊत साहेबांचा फोन आला होता. रात्री ज्या दिवशी हे सगळं घडलं त्या रात्रीला मी आमच्या सहकारी किरण शेठ डावकर यांची आमची बैठक होती. विभागातले सगळे कार्यकर्ते तिथं आले होते, बऱ्यापैकी साधारण 100 कार्यकर्ते होते. आणि त्याच वेळेला मला सुरेश भाऊंचा तालुका जिल्हा प्रमुखांचा फोन आला, की राऊत साहेब तुमच्याशी बोलणार आहेत. मला फोन आला एक अर्ध्या तासाने. मी बोललो, साहेब म्हणलं इथली परिस्थिती अशी अशी आहे. म्हणले माऊली आपल्याला धनुष्यबाणाबरोबर जाता येणार नाही. म्हणलं साहेब आमच्याकडे आता तुतारी राहिलीच नाही, घड्याळाबरोबर जावं लागते. घड्याळाबरोबर जायचं असेल तर शिवसैनिक घड्याळाला मतदान करणार नाही, पर्यायानं तो पुन्हा धनुष्यबाणालाच मतदान करेल. म्हणजे आपण ठरू नये, कार्यकर्ता धनुष्यबाणाला जर मतदान करणार असेल तर अप्रत्यक्षरित्या आपण धनुष्यबाणच बळकट करतोय. मग बेटर वे सोपं हे राहील, की आपल्याला 2 जिल्हा परिषद गट, 4 किंवा 5 पंचायत समिती गण लढवायला मिळतात. त्यांच्या जागेवरती आपण उमेदवार द्यायचे नाही, आपल्या जागेवरती ते देणार नाहीत ए बी फॉर्म. त्याच्यामुळं हे काही युती किंवा आघाडी असं काही मला वाटत नाही. आणि एक होईल म्हटलं, की कमीत कमी बाबा आपला 2 जर जिल्हा परिषद सदस्य निवडून आले तर कार्यकर्त्यांना कामं मागायला सोपं होईल, कार्यकर्त्यांना प्रश्न सोडवायला सोपं होईल आणि सत्तेत काही वाटा मिळेल. मी नंतर असं म्हणालो, की साहेब जर चला समजा तुम्ही म्हणताय बाणाबरोबर जायचं आहे, जाता येणार नाही. मग जर बाणाबरोबर जाता येणार नाही, मग जो बाण घड्याळाबरोबर आहे त्या घड्याळाबरोबर कसं जायचं? आपण जर आता घड्याळाबरोबर आघाडी म्हणा, काय करायचं ते म्हणा, म्हणजे घड्याळाला बळ द्यायचं. उद्या ते घड्याळ आणि धनुष्यबाण आणि कमळ तिन्ही एकत्रच आहेत ना. मग घड्याळाबरोबर ती गेलो काय आणि धनुष्यबाणाबरोबर ती गेलो काय? आमच्या दृष्टीनं फायदा एक होता, की आमचा DNA एक आहे. धनुष्यबाण आणि मशाल या दोन्हीचा DNA एक आहे, विचारधारा एक आहे. शिवसैनिकाची आणि काँग्रेसची विचारधारा कधीच जुळू शकत नाही. म्हणून माझा आग्रह होता, जे मी साहेबांना पटूनही सांगितले, की साहेब विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना मशाल नव्हती मतदान करायला. बरं आम्ही ओरडून सांगत होतो. शेवटी बऱ्यापैकी शिवसैनिकांनी इथे धनुष्यबाण नसताना देखील शरददादा सोनवणे फक्त शिवसैनिक होते जुने, म्हणजे काही काळ शिवसेनेत होते, म्हणून शरददादा सोनवण्यांच्या रिक्षाला मतदान केलं ना साहेब. मी हे नेत्यांना पटून सांगत होते. की किती वेळ चालली होती बातचीत? 10-1 मिनिट बोललो मी. मग काय म्हटलं एवढं सगळं नाही, समजून ते म्हणाले मी बोलून सांगतो, पण मला काही निरोप आला नाही. त्याच्यामुळे मग आपण विषय सोडून दिला. आणि साहेब त्या दिवशी मग आमचे सगळे कार्यकर्ते, माझ्या या परिसरातले पूर्व भागातले सगळे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी स्पष्टपणाने मला सांगितले, की आता तुम्ही निर्णय नाही घेतला तर आम्ही तरी निर्णय घेतो. तुम्ही तुमच्या घरी बसा, आम्ही जयश्री वहिनींना तिकडं नेऊन निवडून आणतो, प्रवेश करतो. शेवटी मी लुप्पाछुपीचं राजकारण करणारा माणूस नाही. जे करायचं बायकोला तिकडं हे आपल्याला जमणारं नाही. जे आहे खुलं काम करायचं म्हणलं. मग मोठी बैठक झाली. सगळ्यांनी सांगितलं, की एक तर तुम्ही घरी बसा, नाहीतर मग आता आपल्याला धनुष्यबाणाबरोबर जाण्याशिवाय पर्याय नाही. खरं तर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर मी तुम्हाला पटणार नाही, पण तुम्हाला खात्रीने सांगतो,
सगळ्या उपतालुका प्रमुखांनी, विभाग प्रमुखांनी मला स्पष्ट सांगितलं की माऊलीजी, आता तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. आम्हाला माहिती आहे की तुमच्याच्याने हे शक्य नाही. पण 100% ज्या शिवसेनेसाठी मी माझी 35 वर्ष 40 वर्ष हयात घालवली, म्हणजे घरचा कामधंदा सोडून सतत पक्षवाढ, पक्षाचं हित हे सगळं बघत असताना 35-40 वर्ष राबलो. विधानसभेला संधी असताना देखील पक्षाने ती संधी दिली नाही. आणि आज पुन्हा जिल्हा परिषदेला देखील जर पॉलिटिकल गेम होणार असेल, तर मग एक तर तुम्ही थांबून घेतलं पाहिजे, किंबहुना मग घरी बसा. नाहीतर मग काहीतरी निर्णय घेऊन कुठंतरी चला. असं ज्यावेळेला कार्यकर्त्यांकडून मागलं आलं. शेवटी मी चळवळीतला माणूस आहे. वयाच्या 18व्या वर्षी 1985 साली मांजरवाडी गावामध्ये शिवसेनेची शाखा आम्ही स्थापन केली. साहेब, तेव्हापासून वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन या परिसरामध्ये कुठेही आम्हाला उभं राहायला देखील जागा नसायची. गावात एखाद्या ठिकाणी एखादा मित्र जरी आमचा शिवसेनेचा असेल तर काँग्रेसची लोकं त्याला टार्गेट करायची. म्हणजे जाणीवपूर्वक त्याला असं काय म्हणतो आपण, वाळीत टाकल्यासारखं करायची. इतकी भयान अवस्था होती आमच्या चौदा गावात. इकडची लिडरशिप म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब इकडे होते, ही 14 गावं आमची तिकडे होती. प्रचंड वाईट अवस्थेमध्ये आम्ही इकडे शिवसेना वाढवली. 2007ला मी इकडे पंचायत समिती सदस्य झालो. 2012 जिल्हा परिषद सदस्य झालो. हा गट बांधला साहेब, इतकं सोपं नव्हतं. ज्या जिल्हा परिषद गटामध्ये 2-4 कार्यकर्ते होते, म्हणजे दत्तूभाऊ गाडगे आमचे, आज ते नाही आहेत आमच्यात, पण ते भाजपची विचारसरणी, मुंबईचा माणूस गावाला आल्यावर शिवसेनेत आमच्याबरोबर काम करायला लागले. DR गाडगे, दत्तूभाऊ गावडे, माऊली मामा तट्टू, आमचे ते एक आनंदबुवा डुकरे म्हणून गेले. आमचे खूप सारे असे जुने सहकारी होते या परिसरामध्ये. त्यांच्यामुळं शिवसेना वाढली. आणि जी शिवसेना इतकी मजबूत झाली, आज जुन्नर तालुक्यामध्ये मजबूत शिवसेनेचं संघटन असेल ना साहेब, तर फक्त बोरी गटात आहे. आणि तो गट शिवसेनेला जर आमचे लीडर देत नसतील तर हे इतकं दुर्दैव कोणतंच नाही. म्हणून हा विचार करावा लागला. काय त्या लीडर का काय तुम्ही म्हणताय त्यांच्याशी काही चर्चा नाही झाली परत? नाही, परत मला कुणाचाही फोन नाही. माझ्याकडे अजूनही तो मेसेज आहे माझा. मला ज्यावेळेला शिवसेना सोडायची हे ज्यावेळेला डोक्यात आलं ना, म्हणजे मी खूप विमनस्क अवस्थेत होतो. आणि मी साधारणतः तुम्हाला पटणार नाही, तासभर मी माझा स्वतःशीच रडत होतो की माऊली, तुला हा निर्णय घेणं खूप अवघड आहे. आणि मी त्यावेळेला तुम्हाला मेसेज दाखवू शकतो की मी सन्माननीय सचिन भाऊ आहेर यांना फोन केला. भाऊ, जय महाराष्ट्र, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि मी तेवढाच मेसेज केला. मी बाकी मेसेज देखील नाही करू शकलो. आजही माझी आस्था, माझं प्रेम हे मातोश्री उद्धवसाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांच्याप्रती आजही तेवढंच प्रेम आहे, तेवढीच आस्था आहे. ठीक आहे, मधल्या लोकांनी कुणी काय केलं असेल, काय झालं असेल माहीत नाही मला, पण आमचे उद्धवसाहेब ठाकरे हा भोळ्या मानाचा माणूस आहे. ते राजकारणी नाही आहेत. मी पाहिलं 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना देखील काही प्रश्न घेऊन जायचा ना, ते माणूस पॉलिटिकल नाही. ते जर पॉलिटिकल असते तर शिवसेनेचं अशी परिस्थिती झाली नसती. जे काही मधली लोक आहेत त्यांच्यामुळं खरं तर ही वाईट अवस्था, माझं मत आहे, शिवसेनेवरती आलेली आहे. सभा झाली सभेमध्ये, तर ते तुमचे जे संपर्क प्रमुख आहे बामणे सभेमध्ये म्हणाले की कोल्हे साहेब, आम्ही आदेश पाळतो, तुम्ही आम्हाला जो आदेश शब्द दिलाय तो तुम्ही पाळाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. काय तो त्याच्या अंतर्गत काय आदेश, काय शब्द होता, काय कळलं? नाही सांगता येणार साहेब, आता का असू शकतो? नाही सांगता येणार. कदाचित मी सांगतो तुम्हाला, माझं मत असं आहे, कदाचित असं असू शकेल किंवा 2 किंवा 3 जागा जिल्हा परिषदेच्या आम्हाला पाहिजे मशालीला. पण आता शेवटच्या क्षणी मला आता काल जे आमचे सहकारी आहेत रमेश मेहत्रे, जे जिल्हा परिषद लढणार होते नारायणगावमधून, त्यांना देखील शेवटच्या क्षणापर्यंत AB फॉर्म देतो म्हणून सांगितलं मशालीचा, पण तोही देता आला नाही. माझा अंदाज असा आहे की ती गोष्ट असू शकेल असं मला वाटतंय. तर ते म्हणले काहीतरी शब्द देतो म्हटले, आता तर AB फॉर्म दिलाच नाही ना, जे काय अंतर्गत काय शब्द वगैरे झाले. शिवसेनेचा AB फॉर्म तर काय डॉक्टर अमोल कोल्हे देऊ शकत नाही. शिवसेनेचा AB फॉर्म तर दिलीपदादा बामणेच देणार ना. शिवसेनेचा AB फॉर्म सचिवांच्या सहीचा असतो कोणत्याही पक्षाचा. तो थोडीच दुसऱ्या पक्षाचा कोण लीडर देईल. तो फॉर्म तर शिवसेनेच्याच माणसाने दिला पाहिजे ना. वेगळंच काहीतरी झाले. देव जाणे, त्यांना काय माहीत, त्यांचं त्यांना. डिलिंग
नाही सांगता येणार. मी ते मला माहीत नाही, तर मी कसं बोलू? काय असेल देव जाणे. खूपच प्रेम उफाळून आलं होतं संजय काळेंचं. ते म्हणाले, "मी माझ्या आयुष्यातून पहिल्यांदा शिवसेनेची मफलर गळ्यात घातली." काळे साहेब आहेत ते, त्यांच्याबद्दल काय बोलावं? बोला ना थोडं. नाही काय, आयुष्यात पहिल्यांदा तुम्ही गेल्याचा आनंद युती झाल्याचा आनंद. हा ते दोन्हीपैकी काय असू शकेल? पण त्यांच्या लक्षात नाही आला हा धोका किती मोठा आहे, ते कळेल त्यांना. आता तर पहिल्या डावामध्ये ते यशस्वी झाले ना. कशाच्या? कट करणं तुम्हाला. 2 गोष्टी आहेत. वाघाला ज्यावेळेला मोठी झेप घ्यायची असते ना, तो 4 पावलं मागं जातो. मग मोठी झेप होते. कदाचित त्यांना माहीत नसेल ते. स्वार्थी आहे तुम्ही असं ते म्हणत होते. कोण? स्वार्थासाठी हे करतात कोण म्हणत होते? आपले काळेसाहेब. काळे साहेब जाऊ द्या. सगळ्या दुनियेला माहिती आहेत कोण स्वार्थी आहे ते. सौ चुहे खाके बिल्ली आज को चली. काळे साहेबांचा काय विषय नाही. आपल्या कोल्हे साहेबांनी पण शिवसेनेचं गुणगान गायलं. गाणार ना ते. फुकटात उडून देता आली ना शिवसेना. 8 पैकी 7 ठिकाणी त्यांना घड्याळ देता आलं. मग गुणगान नाही करणार तर काय होईल? वाटोळं करून टाकलं, मग आता ते गुणगानच करणार ना. ठेवली किती शिवसेना? म्हणजे थोडक्यात विसर्जनच व्हायला आलं ना तालुक्यातून शिवसेनेचं. म्हणून गुणगान गायचं. दुसरं काय? गोड बोलून काटा काढणे हेच आहे. एक बोर्ड लावला होता तुम्ही, लीडर नव्हे डीलर. त्याचा बदला घेतला. कोल्हेंचा एक असा एक कोल्ह्याचा आपल्या त्या सभेमध्ये हे झालं होतं, आमच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं. ती जनभावना होती. पण मला कधी कधी वाटतं की ते आमच्या कार्यकर्त्यांचं ते बरोबर आहे, आता लक्षात यायला लागले. डीलर. बघा ना तुम्ही आता हे बघा, घटना ज्या दिसत आहेत ना, माझ्याबरोबर बोलताना किंवा आमच्या सगळ्यांबरोबर बोलताना शिवसेनेबद्दल खूप प्रेम आहे. शिवसैनिकांनी माझं खूप काम केलं आहे. मी त्यांना मानाचं पान देईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याचा जर विचार करता, काय मानाचं पान दिलं? काहीच नाही. किती जागा दिल्या? 0. एकच जागा दिली ना. आता याला तुम्ही काय म्हणणार? हे कसं उतराय, कसं पांग फेडलंय शिवसेनेचं? तुमची जे शिवसेनेत प्रवेश झाला, शरद सोनवणेंच्या मार्फत झाला का कसा वरून कॉन्टॅक्ट झाला? नाही. माझे व्यक्तिगत तुम्ही जर म्हणाल ना, तर माझे सगळ्यांशीच चांगले संबंध आहेत. आदरणीय शिंदेसाहेब माझे व्यक्तिगत तिथं संबंध आहेत. शिंदेसाहेबांबरोबर काम करणारे आदरणीय सचिव रामभाई रेपाळे यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहेत. दुसरे इकडचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून नगरसेवक आमचे दुसरे रेपाळे, विकासभाई रेपाळे, ही सगळी मंडळी मला माझ्या सुरुवातीच्या काळापासून शिवसेनेमध्ये ते मुंबईवरून येऊन मला इथं मदत करत होते. माझे खूप घरोब्याचे संबंध आहेत, नातेवाईक संबंध आहेत, मित्रत्वाचे संबंध आहेत. त्याच्यामुळे मला असं काय खूप त्याच्यात वेगळं वाटलं तिकडून सूत्र फिरले. नाही. तिकडून असं काय नाही. त्यांचा तो होरा खूप दिवस होता की तुम्ही माऊली इकडंच यायला पाहिजेत. म्हणजे मी कितीतरी वेळा त्यांच्याकडे ते गावाला आलो, कधी भेटलो आम्ही, तर त्यांचं असायचं की माऊली तिकडं काय. पण मी आपला प्रामाणिक होतो, माझ्या पक्षाशी प्रामाणिक होतो. वाईट काळामध्ये उद्धव साहेबांना साथ द्यायची या हिशोबाने मी काम करत होतो पक्ष संघटनेत. मला असं वाटलं नव्हतं की माऊली तुझ्यावरती कधीतरी अशी वेळ येईल आणि पक्षातूनच कारस्थानं होऊन मला बाजूला फेकण्याचं काम होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण दुर्दैवाने ते झालं. शेवटी माझ्यापुढं काही पर्यायच नव्हता. शरद चौधरी भाषण करायला संधी दिली. खूप बोलत होते तुम्हाला. जाऊ द्या. शरद आमचे काय म्हणू आपण, सेलिब्रिटी आहेत ना आमचे अण्णा. सगळ्या स्टेजवर जाऊन खूप चांगलं भाषण करतात. हो ना. काय तुम्ही नाही पाहिलं? आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांनी कसं भाषण केलं. त्याच्यामुळं अण्णांचं आमचं चालू असतं. अण्णा आमचा भोळा माणूस आहे शरद अण्णा. ते तिकडं शिव्या देणार आणि परत फोन करण्याचे, आयला मला सुचलं नाही बरं का, ते माफ करा असंही म्हणतात. ते तर काही विषय नसतो. केला का फोन? मला नाही केला फोन. नाही केला. कार्यकर्त्यांनी केले त्यांना फोन. भास्कर गाडगे पण होते त्या मीटिंगला. होते. प्रतिक्रियाला घ्यायला गेलो, काय बोलले नाही. नाही, भास्कर शेठ आमचा वेगळा माणूस आहे. त्याला काय उद्योग व्यवसायामध्ये रस आहे. ते आपलं एक समाजसेवा म्हणून काम करतात. बाकी त्यांना काही इंटरेस्ट. मीटिंगला होते, बैठकीला, पत्रकार परिषदेला. हो, आले होते. त्यांनी सांगितलं नाही का तुम्ही कुठे आहेत वगैरे? म्हणजे एक माणूस तोडतायत का तुमच्यापासून? काय नेमकं होते? आता माझ्यापासून काय मीच गेलो बाजू, तोडलंय समजा. मला काही फरक नाही पडत ना.
काम बघा, शेवटी त्यांना संघटना बांधणं, चालवणं हे त्यांचं काम आहे. त्याच्यामुळे ते त्यांचं आता त्यांना चांगली संघटना चालवावी, पुन्हा एकदा ती उभारी घ्यावी हीच अपेक्षा आहे. बाकी काय? परतीचे मार्ग भविष्यात कोणाचे? तुमची मशाल नाही हो, काय विषय. कधीच नाही. मी शिंदेसाहेब तुम्हाला पटणार नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे. ज्या दिवशी मी शिवसेनेत जाणार असा निरोप गेला किंवा आम्ही निर्णय घेतला, त्यावेळेला मला सन्माननीय रामभाई रेपाळ्यांची तर मी बोललोच, परंतु विकासभाई रेपाळ्यांचा मला फोन आला, माऊलीजी तुमचं स्वागत आहे आणि थोड्या वेळामध्ये मी एकनाथभाईंशी बोलतो आहे आणि साहेब तुम्हाला फोन करणार आहे. मला वाटलं कसलं करतायत, पण मला एक तासाभरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फोनवरती राहा, मिस करू नका. मला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की माऊली तुम्ही येत आहे, स्वागत आहे. मी खूप दिवस तुम्हाला म्हणत होते, म्हणजे पहिल्यांदा सगळ्या सुरुवातीला ते मला म्हणाले होते. त्यांना वाटले होतं की मी येईल. मी आपला इमान येतबारे आमच्या उद्धव साहेबांबरोबर राहिलो. मला तो एक हे होता की उद्धव साहेबांवरती अन्याय झाला, शिवसेनेवरती अन्याय झाला, म्हणून मी ते किंवा मला असं वाटलं नाही मनाने की कुठं साहेबांबरोबर जावं. एकनाथ शिंदे साहेबांचे माझे व्यक्तिगत रिलेशन, रेपाळे साहेबांचे माझे व्यक्तिगत रिलेशन, मला माझं मन नाही केलं की तिकडे जावं म्हणून. आणि मग ज्यावेळेला शिंदे साहेबांचा फोन आला, म्हणले माऊली आता आलात ना, घाबरू नका, मी त्यांच्यासोबत आहे, आपण चांगलं काम करूयात. हे इतकी उभारी देणं इतकं सोपं नसतं ना एवढ्या मोठ्या माणसाने, पण त्यांनी तो फोन केला. आमचे बॉस एकनाथ शिंदे साहेब, राज्याच्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे साहेब आहेत बॉस. ते शरददादांचे बॉस आहेत, माझे बॉस आहेत, आमच्या सगळ्यांचे बॉस आहेत. तुमची रिपोर्टिंग डायरेक्ट बोल. नाही, आता रिपोर्टिंगचा काही विषयच नाही. आता निवडणूक हीच महत्त्वाची आहे. रिपोर्टिंग वगैरे काय नाही. त्या पदाची काय अपेक्षा वगैरे अच्छा अच्छा, काय काय त्या पदाचं घेऊन राहिले तुम्ही? मी कधी त्याचा काय कधी आक्कड केली का तालुका प्रमुख? असलो काय नसलो काय साहेब, आपण रोज रोज माणसात आहोत ना, तेच पद माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. अजित पवारांच्या गाड्या अडवा, हे करा. काय आपण आपल्या याच्यावर करतो. जिथं लोकांवरती अन्याय होईल, जनमानसाला न्याय द्यायची वेळ येईल, त्यावेळेला धावून जाणं हेच आपलं पद. आपल्याला काय पदाचं? अजूनही अनेक केसेस अंगावरती आहेत. शिवसैनिक आहे, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचंच आम्हाला शिकवण आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या हिशोबानेच पुढं जायचं. पद असो नसो. तसं होतंय का आता 20% राजकारण? काय झालं? मी स्वतः करतोय. आता ते बघा, लोक काय करतात त्याच्यापेक्षा मला काय करायचं हे मी ठरवतोय. लोक काय करतील तो त्यांचा भाग आहे. त्याने 80% राजकारण नाही, 100% राजकारण केलं. त्यांचा लग लाभ त्यांना, मला काय करायचं. कोल्हेंकडून काय अनुभव आला, काय अपेक्षा होत्या? म्हणजे माझ्या दृष्टीनं अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायचं काही कारण पण नाही. त्यांच्याकडून अपेक्षा काय ठेवायच्या? ते काय आमच्या पक्षाचे नव्हते. आम्हाला पक्षाने आदेश केला म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो किंवा काम केलंय. परंतु तुम्हाला अशी अपेक्षा होती का कोल्हे साहेब सुद्धा हे असं बेरकी राजकारण करतील, आमच्या तालुकाध्यक्षाला पद द्यायचे, तालुकाध्यक्षाचा पत्ता कर तुमचा? या बाबतीमध्ये 100% म्हणजे खूप काय म्हणेल की निराशा झाली. ही अपेक्षा नव्हती. कमीत कमी आदरणीय पवार साहेबांना तरी ते दिलं असतं तर मग ते आज काय तोंडाने ते सांगणार. आम्हाला जे उत्तर त्यांनी दिलं होतं, आज माझं तुमच्या माध्यमातून आमच्या संपर्क प्रमुखांना देखील विचारणं आहे की ज्या वेळेला ते म्हणाले की आमचा तालुका अध्यक्ष आहे, आम्हाला ते पद तुम्हाला देता येणार नाही, आणि आज त्यांनी ती जागा त्यांच्याही तालुका अध्यक्षांना दिली नाही, याच्यात काय गेम होता हे ओळखून घेतलं पाहिजे आणि गेम कोण करत होतं हे ओळखलं पाहिजे. हे असं एखाद्या कार्यकर्त्यावरती असे गेम करू नये हे माझं स्वतःचं म्हणणं आहे.